हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सगळेजण? स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज तुम्ही बघू शकतात मी तुम्हाला घेऊन जात आहे पु ल देशपांडे गार्डनमध्ये. इथे मी, माझं छोटंसं बाळ आणि माझे मिस्टर आम्ही तिघेजण इथे आलेलो आहोत. गार्डन खूप छान आहे, पण आम्ही आलेलो आहोत चुकीच्या टायमिंगला, मीन्स रात्रीच्या टायमिंगला आलेलो आहोत. कारण की यस, तू जाऊन आली आहे ना बाळा, परत जायचे आपल्याला. आता तू शांत बस, ओके. हे बाळ आमचं मध्ये मध्ये बोलते. तर आम्ही काय झालं ना, आम्ही रात्रीच्या टायमिंगला गेलो आणि नाईटला कसं नाही, तर जी ग्रीनरी आहे ना ती म्हणजे रात्रीचा पण व्ह्यू खूप छान दिसतो, खूप छान दिसतो. पण एवढंच आहे की जे दिवसा मज्जा येते ना पाहायला, ते रात्री एवढी येत नाही. पण रात्री पण खूप छान कपल्स लोक वगैरे त्यांच्यासाठी हे भारी आहे गार्डन. तर आम्ही पण इथे आलेलो आहोत आणि रात्री पण खूप छान असा व्ह्यू दिसत होता. पण डेला कसं असतं ना, डेला कारंजे म्हणजे जे काही फाउंटेन्स वगैरे आहेत ना ते चालू नाही ठेवत, ते बंद असतात. पण ग्रीनरी खूप भारी दिसते डेला. तर बघा, मग तुम्ही बघू शकता तिथे पुढे काय काय आम्ही कसं एन्जॉय केलंय, काय केलंय. एन्जॉयमध्ये तर आम्ही आमच्या बाळाचे फोटोजच क्लिक केलेत आणि मी फक्त तुमच्यासाठी छोटे छोटे क्लिप्स तयार केलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. तर तुम्ही एन्जॉय करा, ओके. या गार्डनची खासियत अशी आहे की या गार्डनला फक्त आणि फक्त 5 रुपये तिकीट आहे पर पर्सन. 4 वर्षानंतरच्या मुलांना 5 रुपये, म्हणजे 4 वर्षाच्या नंतरचे जेवढे पण आहेत त्यांना सगळ्यांना 5 रुपये तिकीट. तर बघू शकतात आम्ही इथे मस्तपैकी आलेलो आहोत आणि खूप छान असं गार्डन आहे. मस्त हिरवळ आणि छोटे छोटे असे लेक आहेत, म्हणजे नाही का सरोवर असल्यासारखे केलेले आहेत त्यांनी. देऊ शांत बस ना बाबू, शांत बस ना. तर छोटे छोटे असे लेक तयार केलेले आहेत त्यांनी. खूप मस्त असं आहे हे गार्डन. आणि यामध्ये कसं ना, या गार्डनमध्ये एंट्री आपण करतो ना तिथेच मुलांना खेळायला प्ले एरिया पण केलेला आहे त्यांनी. त्यांच्यासाठी स्लाइड्स वगैरे तयार केलेल्या आहेत. तर मुलं पण इथे खूप एन्जॉय करू शकतात. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत इथे येऊ शकतात टाइम स्पेंड करण्यासाठी. इथे आमचं बाळ पण खूप छान एन्जॉय करत होतं, मस्त खेळत होती ती पण. आणि सारखं सारखं बोलत होती, मम्मा आता आपण इथून घरी नाही जायचं, आपण इथेच राहायचा. तिला बोलले हां ठीक आहे, आपण नंतर नेक्स्ट टाइम येऊया आपण इथे परत खेळायला. म्हणजे या अगोदर पण मी आलेले आहे, कॉलेज टायमिंगला असताना मी माझ्या फ्रेंड्स बरोबर आलेली इथे. आणि त्या टायमिंगला डेलाच आलेली. तर खूप छान असं, म्हणजे डेला कसं ना इथे व्ह्यू खूप छान दिसतो. तर या टायमिंगला मी रात्रीच आलो होतो आम्ही. आणि या अगोदर मी माझ्या बाळाचं तर फर्स्ट टाइमच आहे हे गार्डन बघणं. कारण की या अगोदर ती नव्हतीच, म्हणजे होती, आता ती 3 इयर्सची आहे. या अगोदर होती, पण त्यावेळेस तिला काही कळत नव्हतं, समजत नव्हतं, त्यामुळे मी तिला या गार्डनमध्ये घेऊनच आले नाही कधी. आणि आता कसं तिला समजतं पण ना, ती जर मोठी झाली तर तिला समजेल की मम्मा मला कुठे कुठे घेऊन जात होती काय. बाबू शांत बस ना थोडंसं, राजा शांत बस ना. तर आता तिला कसं समजतं पण ना सगळं. तर तिने सकाळपासून मॉर्निंगपासून बोलत होती की मम्मा मला कुठेतरी बाहेर घेऊन जा. मग तिच्या पप्पाला बोलले की चला म्हणलं आपण आज जाऊया पु ल देशपांडे गार्डनला. तर मग तिचे पप्पा पण हो बोलले आणि आम्ही आलो इथे. आणि खूप छान आमचं बाळ असं मस्त हॅप्पीली सगळं एन्जॉय करत होतं आणि आम्हाला बघून ते खूप छान वाटत होतं. तर तुम्ही पण असंच तुमच्या मुलांना जर हॅप्पी फील करायचं असेल तर तुम्ही पण या गार्डनला व्हिजिट करू शकता. पण या गार्डनला तुम्ही डेला या, नाईटला नका येऊ. शांत बस ना बाबडा, नाईटला नका येऊ. म्हणजे नाईटला कसं ना, जर तुम्ही नेचर लवर असाल ना तर नाईटला थोडा व्ह्यू इथे कमी येतो. म्हणजे कसं नाही, इथे खूप सारे झाडं वगैरे आहेत त्यामुळे जरा अंधार दिसतो. डेला जर आलात तर मस्त हिरवळ वगैरे त्याचा एन्जॉय तुम्ही करू शकता, म्हणजे आनंद घेऊ शकता. इथे खूप सारे नाईटला सुद्धा खूप सारे लोक कपल्स वगैरे इथे व्हिजिट करतात नाही का. इथे तिकीट खूप कमी आहे ना, फक्त 5 रुपये. तर मग 5 रुपयामध्ये काय, कोणी पण येऊ शकतं. तर इथे असं म्हणजे वॉकसाठी पण येतात खूप सारे ओल्ड एज वगैरे अशी जी लोक आहेत ना ती सुद्धा येतात इथे. बघू शकता किती छान असं नाईटला सुद्धा एवढा मस्त व्ह्यू दिसत होता ना, एकदम भारी असं फील होत होतं. खूप छान गार्डन आहे. मी तर म्हणते तुम्ही नक्की व्हिजिट करा.
आणि बरेच लोकांनी केलं पण असणार आहे, कारण की पु ल देशपांडे गार्डन जे आहे ना पुण्यामधील फेमस गार्डन आहे हे. इथे कसं नाही, या टायमिंगला कसं ना फाउंटेनला वगैरे लाईटिंग वगैरे लावतात, पण मला असं वाटते पु ल देशपांडे फाउंडर जे कोणी आहे ना त्यांना जरा एवढं परवडत नाही काय की या टायमिंगला त्यांनी असं ते कारंजेमध्ये जी लाईटिंग सोडतात ना ते त्यांनी बंद केलेली होती, आणि झाडांना पण ते लाईटिंग वगैरे लावतात, पण ती यावेळेस काही मला दिसली नाही. असं काही नसेल, पण काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे नसेल लावली. बघू शकतात हा प्ले एरिया आहे, आणि इथे आम्ही आमच्या बाळाला घेऊन आलेलो आहोत. आतमध्ये खेळायला खूप छान आहे आतमध्ये, आणि किती पण वेळ खेळू देतात, असं काय नाही की लगेच बाहेर वगैरे काढतात. आमचं बाळ इथे खूप एन्जॉय करत होतं मस्त उगा.